नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमो अरिहन्तानं नमो सिद्धानं नमो आयर्यानं नमो उवझायानं नमो लोहे सव्वसाहुनं एषो पञ्चनमोकारो सौवपावपनासनो मंगलानंच सव्वेसिं परमं हवै मंगलम् परमं हवै मंगलम् परमं हवै मंगलम्। जय बोलो अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की। देवादिदेव मूलनायक पार्श्वनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की। प्रथमाचार्य चारित्र चक्रवर्ती शांती सागर मुनी महाराज की। संत शिरोमणी आचार्य विद्यासागर मुनी महाराज की। शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकराचार्य सन्मती सागर मुनी महाराज की। युवा सम्राट क्रांती रत्न आचार्य चंद्रप्रभ सागर मुनी महाराज की। परम पूज्य मम दीक्षा गुरु परम पूज्य विधेय सागर मुनी महाराज की। निर्यापक श्रमण सिद्धांत सागर मुनी महाराज की। समस्त मुनि संघ की। परम सौभाग्य या खंडोरी गावाचं आहे, कारण पूज्य आचार्यश्रींच्या आशीर्वादाने जर प्रथम आचार्यश्रींच्या सान्निध्यामध्ये जर प्रथम माझी दीप ज्योत ही कुठे लागली असेल तर ते खंडेराव नगरमध्ये लागले, लक्षात घ्या. कारण माझी प्रवचनाची सुरुवात मी गेले 3-4 महिने झाले आचार्यांच्या सान्निध्यामध्ये आहे, पण माझी सुरुवात मंगलाचरणाची जर कुठून झाली असेल तर ती खंडेराजुरीमधून झाली, लक्षात घ्या. मी स्वतःला एवढं भाग्य समजतो की खंडेराजुरीसारखं गाव हे मला लाभलं. आचार्यांच्या सान्निध्यामध्ये मला प्रवचन करण्याची मला ही संधी मिळाली ह्या खंडेराजुरीमध्ये. कारण लक्षात घ्या, आपल्या मंदिरामध्ये एवढे पार्श्वनाथ भगवान आहेत ज्यांनी एवढा उपसर्ग सहन केला आणि ते काय झाले, पार्श्वनाथ बनले. पण किमान आपण या वर्तमानमध्ये तरी आपण सगळ्या गोष्टी सहन करून आपण काय केलं पाहिजे की जैन धर्म काय आहे हे आपण नेमकं हे घेतलं पाहिजे. जैन धर्म म्हणजे तरी काय? कारण
एवढं आपलं पुण्य आहे की आपल्याला एवढा सुंदर आपल्याला जैन धर्म आणि हा जैन कुल आपल्याला मिळाले लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये जैन कुल मिळून खंडेरी दारूसारखं गाव आपल्याला हे मिळालेलं आहे. हे आपलं परमभाग्य आहे का नाही? आहे का नाही? आहे ना? म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, जैन धर्म काय आहे आणि ह्या जैन धर्मामध्ये येऊन आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं चिंतन आपण वारंवार केलं पाहिजे. आपलं कसं झालंय माहिती आहे का? फक्त जैन नामापुरतं झालंय, नावापुरतं. जैन वास्तविक कामानं आहे. जैन आपल्या आचरणातून दाखवण्यासाठी आहे. जैन आपण काय केलं पाहिजे हे करण्यासाठी आहे वास्तविक, लक्षात घ्या. पण आपण हे दाखवू ना, आपण काय करणार? फक्त आपण जैन आहे हे फक्त आपण स्वतःला म्हणा लागलोय. पण स्वतःला म्हणत असताना स्वमध्ये आत काय आहे ह्याचं आपण काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. अनादी काळापासून आपण ह्या वर्तमान असेल, अनेक भाऊ असतील, आपण अनेक अनादी काळापासून आपण काय करत आहे? संसार करत आहे. संसार आणि परपंच हे दोन गोष्टीचं विभाजन आहे. तुम्ही जे करत आहे हे परपंच आहे आणि आम्ही जे करत आहे संसार करत आहे. लक्षात घ्या. संसारामध्ये 4 गती सांगितलेल्या आहेत. कोणत्या? मनुष्य, त्रेयंच, देव, नरक गती. संसारामध्ये 4 गती सांगितलेल्या आहेत. परपंचामध्ये किती सांगितल्यात? किती? लक्षात घ्या. जर आपल्याला हे परपंचाचं जर जाळं तोडायचं असेल, अनादी काळापासून आपल्याला परपंच लागलेला आहे, हे जर जाळं तोडायचं असेल तर आपल्याला परशुनाथ भगवंतांच्या चरणी त्यांच्यापाशी समर्पित झालं पाहिजे. लक्षात घ्या. आणि त्याच वेळेला आपल्याला काय होईल? ह्या परपंचाचं जाळं तुटलं जाईल सर. लक्षात घ्या. अन्यथा त्याशिवाय हे परपंचाचं जाळं 3 काळामध्ये आपलं काय होणार नाही? तुटणार नाही. पण आपण काय करालोय? फक्त आपण परपंचाचं नातं हे जवळीक करायला लागलेलं आहे. आणि अनादी काळापासून ज्या भगवंतानं आपल्याला काय सांगितलेलं आहे त्याचं नातं जोडून आपण घेणं झालं. लक्षात घ्या. ज्याचं नातं आपल्याला जोडायला पाहिजे त्यांना आपण काय केलेलं आहे मॅडम? सोडा लागलेलो आहे. आणि ज्याला पाहिजेल आहे त्याला काय करायला लागलेलो आहे? ते तुम्हीच म्हणालाय, मी काय नाही. ते तुम्हीच सांगालाय सगळं. मी काही सांगना, तुम्हीच बोलालाय. लक्षात घ्या. आणि म्हणून एक एक गावामध्ये साक्षात मुनी महाराजजी मिळणे हे किती पुण्याचं काम आहे. पंचपरमिष्ठीमध्ये 5 वाक्य सांगितलेले आहेत. अर्हंत, सिद्ध, आचार्य, उपाध्ये आणि सर्व साधू. मग तुम्ही कुठल्या येत आहे? पंचपरमिष्ठीमध्ये कुठल्या येत आहे? किमान ह्या पंचपरमिष्ठीच्या यादीमध्ये आपण कुठलाही नसलो तर आपल्याला वर्तमानमध्ये ह्या यादीमध्ये येण्यासाठी साक्षात आचार्य परमेश्वरींचं त्या खंडेरी राजुरीमध्ये प्रवेश झालेला आहे. लक्षात घ्या. आणि त्याच माध्यमातून समोशरण आराधना महामहोत्सव विधान ह्या खंडेराजुरी नगरीमध्ये होणार आहे. धर्मापासून आपण किती वर्ष वंचित आहे हे घेण्यापेक्षा आपल्याला पुढं काय करायचं आहे हे जर चिंतन आपण करायचं आहे. लक्षात घ्या. आणि ती संधी खंडेराजुरीवाल्यासनी
मिळालेले आहे. कारण अनेक गावामध्ये आम्ही बघतो की महाराजजी आमच्या गावामध्ये आहारचर्या होत नसली तरी किमान आमच्या धरतीला, आमच्या भूमीला किमान तुमचे पादमोल तरी लागावं म्हणून डोळ्यातून अश्रू काढत असतात. लक्षात घ्या. आणि तुम्हाला तर ह्या समोशरण विधानाच्या माध्यमातून एक आचार्य परमेष्ठी आणि साधू परमेष्ठी हे तुम्हाला खंडेराजुरीवाल्याला मिळालेले आहेत. म्हणजे तुम्हाला किती आनंद पाहिजे. लक्षात घ्या. पंचपरमेष्ठीमधले तुम्हाला 2 परमेष्ठीचं तुम्हाला काय मिळत आहे? लाभ मिळत आहे. आणि हे लाभ असाच मिळत नाही. जे भव्य जीव आहेत, जे पुण्य जीव आहेत, त्यांनाच हा लाभ मिळत असतो, इतरांना मिळत नाही. आदिनाथांच्या समोशरणामध्ये महावीर भगवान बसले होते, पण त्या समोशरणाचा आनंद त्या महावीर भगवंतांना घेता आला नाही. तसाच हेही आपल्या खंडेराजुरीमध्ये काय आहे? साक्षात आदिनाथ भगवंताचे जर समोशरण नसेल तर पार्श्वनाथांचं समोशरण आणि आचार्य परमेष्ठीचं समोशरण या खंडेरी राजुरीमध्ये लागलेलं आहे. लक्षात घ्या. गेले 4 दिवस झाले. कितवा दिवस? 4 दिवस झाले. अजून 2 दिवस समोशरण ह्या खंडेरी राजू नगरीमध्ये आहे. लक्षात घ्या. आणि याचा आनंद तुम्ही सगळ्यांनी घ्यावा एवढंच मला सांगायचं आहे. आजकाल आनंद म्हणजे काय हे आपण विसरून गेलेलो आहे. लक्षात घ्या. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर आनंद पाहिजे असेल, जर सुख पाहिजे असेल, तर आपल्याला एकमेव साधन आहे, तो म्हणजे धर्म. आपण संसारामध्येच काय करत आहे? आनंद मानत आहे परपंचामध्ये. पण त्याच्या पलीकडे जर बघितला, खरा आनंद जर कुठं असेल तो आपल्या जैन धर्मामध्ये खरा आनंद आहे. लक्षात घ्या. आणि तो आनंद आपण घेतला पाहिजे. कारण संसारामध्ये, परपंचामध्ये अनेक दुःख आहेत, अनेक कष्ट आहेत. एवढं करून आपण काय आहे? दुःखी आहे. सुखी आहे का? आहे का? सर सुखी आहे? दुःखी आहे. आज 70 वर्षाच्या मागं जर गेला, मी तुम्हाला जास्त काही धर्म सांगणार नाही, कारण आचार्य परमेष्ठी तुम्हाला गेले 4 दिवस झालं समोशरणामध्ये समोशरण विधान आणि जैन धर्म काय आहे आणि जैन धर्माची व्याख्या काय आहे तुम्हाला गेले 4 दिवस सांगत आहेत. पण मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे, जैन धर्मामध्ये आनंद काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि तुमच्या प्रपंचामध्ये तुम्हाला आनंद कसा घ्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या. कारण हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही 70 वर्षाच्या मागं जर गेला, तुमचे आजोबा बघा, त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद होता, त्यांचा परिग्रह किती होता. आजीला फक्त 2 साड्या होत्या आणि आजा फक्त 1 धोतर घालत होते. पण ते किती आनंदामध्ये आणि त्यांचा चेहरा किती आनंदात होता, किती त्यांच्याकडे वात्सल्य होतं, किती करुणा होती, किती दया होती. पण आज आपल्याला एवढ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, एवढी सुविधा आपल्याला आलेली आहे, तरी आपण काय आहे? दुःखी आहे. याचं कारण काय आहे? कोण सांगेल?
हे का वाढलं, कशासाठी वाढलं, ह्याचंही चिंतन आपण केलं पाहिजे. लक्षात घ्या, पूर्वी काय नव्हतं का? लोभ नव्हता का? पूर्वी परिग्रह नव्हता का? सगळं होतं. आत्ता आहे तेच पूर्वी होतं, मागही होतं, आत्ताही आहे आणि पुढेही असणार आहे. पण तिने जाणलं की जेवढा परिग्रह आपण कमी करण तेवढा आपल्याला काय मिळणार आहे? आनंद मिळणार आहे. आणि जेवढा आपण परिग्रह वाढवीन तेवढा आपण काय होणार आहे? दुःख होणार आहे. सुख आणि दुःख ह्या दोन गोष्टीची काय आहे? विभाजन आहे. लक्षात घ्या. कारण आपण राहत असताना पारिवारिकमध्ये असू दे किंवा नोकरी असू दे, क्लास असू दे, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण राहत असताना अगदी आपण काय केलं पाहिजे? आनंदपूर्वक त्या गोष्टीचा आपण काय केला पाहिजे? स्वीकार केला पाहिजे. लक्षात घ्या. कारण आजोबांची जसं तुम्हाला मी सांगितलं, पूर्वी एवढं त्यांनी करून परिग्रह करत होते. फक्त 2 मिनिटामध्ये जे सांगितलेला विषय होता त्याला संपवण्याचा प्रयत्न मी या 2 मिनिटात करणार आहेत. कारण पूज्य आचार्यशींचं प्रवचन ऐकण्यासाठी तुम्ही ह्या निसर्गाच्या ह्याच्यामध्ये वेळ काढून तुम्ही आलेला आहात. आणि म्हणून मी सांगत होतो तुम्हाला की ज्यावेळी तुमचे आजी ज्यावेळी राहत होते त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा होता आणि आत्ता आपण ह्या वर्तमानमध्ये जगत आहे, आपल्या आनंदावर चेहरा कसा आहे? लक्षात घ्या. जेवढं तुम्ही परिग्रह वाढवशिला तेवढं आपल्याला दुःखाला काय आहे? निमित्त आहे. आणि म्हणून जेवढा आपण परिग्रह कमी करण तेवढा आपल्याला काय मिळणार आहे? सुख आणि त्याचा आनंद घ्यायला आपल्याला काय होणार आहे? मिळणार आहे. हे आनंद ह्या खंडेरी राजुरीमधल्या सगळ्या ह्या जीवानी घ्यावा आणि हे समोशरण विधान आचार्यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. तुम्हाला आम्हाला ह्याचा आनंद तुम्हीही घ्यायचा आहे आणि आम्हीही घ्यायचा आहे. एवढंच सांगून मी पार्श्वनाथाच्या चरणी मी प्रार्थना करतो, हे विधान अगदी आनंदामध्ये संपन्न होऊ दे एवढंच सांगतो आणि माझ्या ह्या छोट्याशा वाणीला विराम देतो. मूलनायक देवादिदेव मूलनायक पार्श्वनाथ भगवान की जय. बोलो आचार्य चंद्रप्रभु सागर मुनी महाराज की, समस्त आचार्य संघ की.